मी मिनल। आपण नव्यानेच काढलेल्या बेबी पॅरेंटिंग बाय मिनल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आपण आज एक खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत आणि नवीन आईसाठी तर ती खूप गरजेची आणि खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे। ही माहिती आपण जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच पहिला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। ओके, आज आपण ज्या महत्त्वाच्या पॉइंटवर बोलणार आहोत ते आहे म्हणजे आपलं बेबी कोलिक। तुमचं बाळ संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत खूप रडतं का? हो ना, नक्कीच। कारण मग आजी पण असं करत असेल ना की हा बाळाला दृष्ट लागले असेल म्हणून दृष्ट काढत असेल ना। हा, ते ठीक आहे, पण याच्या मागचं नक्की रिझन काय असेल? काय होतं, जेव्हा बाळाला पोटात गॅस होतो ना तेव्हा बाळ खूप रडतं आणि तेव्हा संध्याकाळची जेव्हा त्याला गार हवा सुटते ना त्याचा बाळाला मग त्या पोटात असलेल्या गॅसचा खूप त्रास होतो। मग त्यामुळे बाळ किरकिरतं, असं चिडचिड करतं, खूप रडतं। एकदा एवढं रडतं की तुम्ही काहीही करून त्याला शांत करायचा प्रयत्न केला तर ते शांत काय होत नाही। मग आपण बेबी कोलिक होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? बेबी कोलिकलाच इव्हिनिंग कोलिक असं एक सायंटिफिक नाव आहे। इव्हिनिंग कोलिक म्हणजे या नावातच लपलेला आहे कोलिक म्हणजे गॅस होणे। मग गॅस होऊ नये बाळाला म्हणून आपण काय करू शकतो? तर तुम्ही बाळाला दूध पाजवल्यानंतर जे ढेकर काढणे, जे बर्पिंग करणे हा प्रकार आहे तो नक्की करता? खूप गरजेचं आहे। बाळाला ढेकर काढणे, बर्पिंग करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे तुमचं बाळ जन्मण्यापासून एक 6 महिन्याचं होईपर्यंत हे करणं खूप गरजेचं आहे। जेव्हा बाळ त्याचं ते बसायला लागेल, रांगायला लागेल किंवा पालतं झोपायला लागेल तेव्हा मग नक्कीच बाळाचं कोलिक आपोआप नॅचरली कमी व्हायला लागेल। पण 6 महिन्यापर्यंत हे तुम्ही करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपण काय करू शकतो? तर बाळाला ढेकर काढणे, बर्पिंग करण्यासाठी बाळाला आपण इकडे असे आपल्या खांद्यावरती धरायचं, त्यामुळे बाळाचं गॅस बाहेर पडण्यास खूप मदत होते। असे खांद्यावरती धरून त्याला पाठीतून हात फिरवत राहणे, त्यामुळे बाळाचं ढेकर येणंच गरजेचं आहे किंवा बर्पिंग करणंच गरजेचं आहे असं नाही। तुम्ही 10 मिनिट, 7-8-9 मिनिट असं उभं धरला ना तर आपल्या खांद्याचं प्रेशर बाळाच्या पोटावरती आला पाहिजे। त्यामुळे बाळाच्या पोटातील गॅस तोंडावाटे नाकाद्वारे बाहेर पडेल, त्याला इझी होईल गॅस बाहेर काढण्यासाठी। आणि नक्कीच बाळाच्या गॅस जर पोटातून बाहेर पडलाय तर बाळ शांत झोपेल, त्याला काही त्रास होणार नाही, बाळ किरकिरणार नाही, नक्कीच बाळ रडणार नाही। बाळाचे बर्पिंग करण्याचे खूप सारे प्रकार आहेत, त्याचाही व्हिडिओ मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे। बाळाला पालतं झोपवून तुम्ही त्याचं बर्पिंग करू शकता, मांडीवर आपल्या असं बसवून त्याची व्यवस्थित मान पकडून त्याच्या पाठीतून हात फिरवून त्याचं बर्पिंग करू शकता। आणि आधीपासूनच खूप चालत आलेलं आणि आपल्या आजी वगैरे यूज करणारा तर हा एक प्रकार आहे की इथे असे आपल्या खांद्यावरती घेऊन, पण नक्की तुमच्या खांद्याचा प्रेशर त्याच्या पोटावरती आला पाहिजे, त्यामुळे त्याच्या पोटातील गॅस पूर्ण बाहेर पडेल। ह्या पद्धतीने सुद्धा आपण एक 10 मिनिट बाळाला असे धरून त्याची गॅस बाहेर काढू शकतो आणि त्याला कोलिक फ्री होण्यासाठी आपण मदत करू शकतो। पण हे प्रत्येक वेळेला तुम्ही दूध पाजवल्यानंतर ही प्रोसेस झालीच पाहिजे। म्हणजे असं एक तुम्ही समजू शकता की आपण फीडिंग करण्याची जी प्रोसेस आहे त्यात हे इन्व्हॉल्व आहे, त्याला हे अटॅचडच आहे, तुम्ही हे केलंच पाहिजे। त्यामुळे तुमचं बाळ मग शांत झोपेल, संध्याकाळच्या वेळेला रडणार नाही। आणि हा, नक्कीच बाळ रडत नाही म्हणजे आईलाही छान झोप लागेल। बाळ रडत नसेल, किरकिरत नसेल तर ते छान झोपेल आणि त्यामुळे बाळ शांत झोपल्यामुळे आईलाही नक्कीच शांत झोप लागेल आणि तुम्हाला हे एक शांत आई बनण्यासाठी मदत होईल। माझी जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।